सर्व केंद्रामध्ये मॅच जेव्हा सुरू होईल तेव्हा नक्कीच ऐकूया पुन्हा एकदा याच गावातील विशाल पाटील यांचा गोड आवाज ऐकूया आपण. थँक्यू. सामना सुरू करूया आपण. जर्मन सरवली विपक्ष सुजाता स्पोर्ट पिंपलास. निश्चित दोन्ही बंधू खेळपट्टीवर. स्ट्रायकरला कल्पेश पाटील, नॉन स्ट्रायकरला निवा पाटील हे दोन्ही बंधू आहेत. हे दोन्ही बंधूंकडून खूप अपेक्षा असतील सरवली संघाला एक चांगला स्टार्ट देणार. आणि जे प्रत्येक षटक घेऊन येतो शिवदास कामनकर. गेम प्ले करूया. या पहिलाचे चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. टॉप एज लागतीये. नॉन स्टॉप रिजन सीमेरेषे पार जातोय. हा पहिला चौकार. पहिला शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करायचा प्रयत्न केला होता कल्पेश यांनी. टॉप पिच लागतीये. फलस्वरूप 4 धावा मिळतायत. यावेळेस पुन्हा पुल करायचा प्रयत्न. कोणता क्षेत्ररक्षक नाही येते ते चेंडू जाणार लॉंग लेग सीमारेषा पार आणि अजून एक चौकार. जशा सुरुवातीची आवश्यकता होती जर्मन सरवली संघाला ती सुरुवात मिळतीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. कुठे ना कुठे गोलंदाजाला विचार करावा लागेल. शिवदास याला बॅक टू बॅक 8 धावा खर्च करतोय आपल्या षटकामध्ये. खराब सुरुवात म्हणू शकतोय आपण गोलंदाजीमध्ये शिवदास याची. त्याच पलीकडे चांगलीशी सुरुवात जर्मन सरवली संघाची. प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा शिवदास लेफ्ट आर्म वर विकेटचा मारा करतोय. यावेळी याचा पुन्हा चेंडू फक्त टर्न करतोय. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येणार चेंडूला फील्ड करणार. तो म्हणतो सहजरित्या दोनदा पूर्ण करतोय फलंदाज कल्पेश. हे चांगला असेल तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये. या दोन्ही धावसंख्या देखील पुढे जातीये 10. जी होम टीम ऍक्शन मध्ये आहे जर्मन सरवली. यावेळेचा वेगवान चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता कल्पेश याने. फरसा काही कनेक्ट करता आला नाहीये. जे 2 चौकार खाण्याचा चांगलासा कमबॅक म्हणू शकतोय शिवदास याचा. चेंडू टप्पा पडल्यानंतर खालच्या रिजनवर राहिला होता. मिस करतोय कल्पेश. यावेळेचा चेंडूला लॉफ करतोय. चेंडू एक टप्प्याने स्क्वेअर लेगच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी. मानपण साडी चोली चमचेक विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. गावसार जमलय गो तुझे जत्रला लोक सारी नाचतांगो तुझे पालखीला. मानपण साडी चोली चमचेक विराईला. थँक्यू डीजे. एक क्लास फटकेबाजी पाहायला मिळतीये. कल्पेश पाटील चांगल्या टच मध्ये दिसतोय. तिसरा चौकार निघतोय कल्पेशाच्या बॅटीत ना. धावसंख्या वेगाने पुढे जातीये 14. चांगलीशी सुरुवात सरवली संघाची प्रथम फलंदाजी करताना. यावेळी याचा पुन्हा गुडलेंतवाला चेंडू होता. अशाच प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. प्रथम फलंदाजी करताना जर्मन सरवली चांगली सुरुवात म्हणू शकतोय. कुठे ना कुठे पहिल्या विकेटचा शोध अजूनही सुरू आहे पिंपला संघाच्या माध्यमातून बघितले गेले तर. येणाऱ्या 3 षटकांमध्ये चांगली खेळी करावी लागेल पिंपला संघाच्या गोलंदाजांना. जर थांबवायचं असेल एक कमी टोटलवर जर्मन सरवलीला
हे वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज हे विशाल मस्के येतोय दुसरे षटक घेऊन. पुढे पुढे चांगल्या स्थितीमध्ये आहे. जनमान सरवली पहिल्या षटका समाप्तीनंतर बघितलेल्या 14 धावसंख्या फलकावर लागलेली आहे. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती प्रथम फलंदाजी करताना ती सुरुवात मिळती आहे. पण त्याच पलीकडे कुठे गोलंदाजांना विचार करावा लागेल. अजूनही पहिल्या विकेटचा शोध सुरू आहे पिंपलाद संघाच्या माध्यमातून बघितले गेले तर. त्याच दरम्यान दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज विशाल मस्के. विशाल मोर विकेटचा मारा करतोय. यावेळेस चेंडूला लॉप केला होता. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक येतोय खाली न पहिला झटका बसतोय जनमान सरवली संघाला. निश्चित नवीन फलंदाज येतोय मोनिश पाटील. निश्चित धडाकेबाज फलंदाज आहे जनमान सरवली संघाचा. ज्या पहिल्या विकेटचा शोध सुरू होता तो पहिला विकेट मिळतोय पिंपला संघाला. विशाल मस्के चांगली गोलंदाजी मध्ये सुरुवात करते. पहिल्या चेंडूवर झटका देतोय सरवली संघाला. त्याच पलीकडे बघितलं कल्पेश चांगल्या टच मध्ये दिसतोय. 14 धावांची केली साकारलेली आहे आपल्या संघासाठी. अजूनही अपेक्षा आहेत. एवढे शॉर्ट पिच चेंडू होता त्याला कट करतोय. चेंडू पॉइंट रिजन मध्ये येतोय. 2 धावांनी समाधान मानावं लागते कल्पेशियाला. 2 धावांनी धावसंख्या देखील पुढे जाते 16. ते प्रथम फलंदाजी करताना चांगलासा स्टार्ट जनमान सरवली संघाचा. पुन्हा एकदा विशाल. यावेळेस चेंडू मिस्टॅम पटका होता. चेंडू हवेमध्ये होता पण झेल घेता आला नाहीये. एकच जाऊन समजावं लागते बंदाज कल्पेशाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता कल्पेशाने. बॅटच्या टो एंडला लागतोय. त्याच पलीकडे विशाल याची चांगली गोलंदाजी. मोनिश प्रथमतः स्ट्राईक वर येतोय. यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॅट घेता आला नाही मोनिशाला. एक जाऊन समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे जातीये 18. चांगलीशी गोलंदाजी विशाल याची. पहिल्या षटकामध्ये बघितले 14 धावा आल्या होत्या पण या षटकामध्ये बघितलं तब्बल 4 धावा खर्च करतोय. कमबॅक म्हणू शकतोय आपण सुजाता स्पोर्ट पिंपला संघाचा. अशा प्रकारची काहीतरी गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या षटकांमध्ये जर कमी टोटलवर थांबवायचं असेल हे जनमान सरवली संघाला. यावेळेस चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती. कल्पेशाला काही चेंडू समजत नाहीये. मिस करतोय निर्धाव चेंडू. चांगलीशी गोलंदाजी विशाल याची. चांगलासा कमबॅक म्हणू शकतो पिंपला संघाचा. जिथे शुभागमन होतंय राम चौधरी साहेबांचं. उद्योगपती सरवली साहेब आपलं स्वागत आहे. यावेळेस ब्लॉक होता. वेट करणारा चेंडू होता. खेळून काढतोय लॉंग मध्ये. एकच जाऊन समजवावं लागतंय. चांगली गोलंदाजी विशाल याची बघितली गेली. अशाच प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 19. फक्त 5 धावा खर्च केल्या विशाल याने. मॅच विनिंग गोलंदाजी म्हणू शकतोय आपण. कुठे ना कुठे येणाऱ्या 12 चेंडू चांगली फटकेबाजी करावी लागेल सरवली संघाच्या फलंदाजांना. जर चांगला टोटल उभा करायचा एक चांगला आव्हान द्यायचंय सुजाता स्पोर्ट पिंपला संघाला. थोडा वेळ या संदर्भात सहकार्य करायचे पिंपला संघ. 1 दिवसीय स्पर्धा आहे. आजच्या दिवसात फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे.
निश्चित शुभागमन होतोय सरवली गावचे नामवंत उद्योगपती रामचंद्र साहेब आपलं स्वागत आहे सरपंच चषक 2018 मध्ये. निश्चित वैयक्तिक पहिले ना सांगे दुसरे षटक तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज तुषार येतो तिसरे षटक घेऊन. ज्या प्रकारची गोलंदाजी विशाल याने केली होती तशाच प्रकारची काही गोलंदाजी तुषाराला देखील करावी लागेल जर कमी टोटलवर थांबवायचं आहे जनमान सर्व्हिस संघाला. तुषार येतो तिसरे षटक घेऊन. यावेळेचा चेंडूला ड्राईव्ह करतोय चेंडू लॉंग ऑफ रिजनवर जातोय. एकच धावाने समतोल लागते चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते लॉंग ऑफ वर. एकच धावाने समतोल लागते फलंदाज कल्पेश याला एक धावसंख्या देखील पुढे जाते 20. जे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे कुठे ना कुठे जर्मन सर्व्हिस संघाच्या फलंदाजांना. यावेळेस उलटा चेंडू होता चेंडू हवेमध्ये होता चेंडू जाणार एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमा पार अजून एक चौकार. तो चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता एक झेल होऊ शकत होता कव्हर रिजन मध्ये झेल झाला नाही चांगलासा ट्राय पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून. 4 धावने धावसंख्या देखील पुढे जाते 24. थोडा वेळे संदर्भात सहकार्य करायचे पिंपला संघ वारंवार सूचना द्याव्या लागतात आपल्याला. एकदा गोंदा तुषार रायटामोर देखील मारा करतोय. यावेळी याचा वेगवान चेंडू होता मोनिशाला काही समजत नाहीये चेंडू मिस करतोय बीट देखील होतोय. अजून एक निर्धाव चेंडू चांगल्याची गोंदाई तुषार याची चौकार काढल्यानंतर. अशा प्रकारची काहीतरी गोलंदाजी पिंपळा संघाच्या गोलंदाजांना करावी लागेल. यावेळी याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पायचीची दाद मागताना पंच सहमत. अजून एक मोठा धक्का बसतोय जर्मन सर्व्हिस संघाला. थँक्यू डीजे. निश्चितच म्हणावं लागेल पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या त्यानंतर धाव संख्येवर ब्रेक लागतोय. चांगली अशी गोलंदाजी पिंपला संघाच्या गोलंदाजांची जे स्ट्रॉंग कमबॅक म्हणावं लागेल. निश्चित नवीन फलंदाज येतोय निश्चित धडाकेबाज फलंदाज आहे सागर भोईर. सागर भोईर येतो नवीन फलंदाज जी अपेक्षा असतील एक धडाकेबाज फलंदाज आहे मोठ्या पटक्यांची गरज आहे सरवली संघाला. पण एकदा तो 4 यावेळेस वेगवान चेंडू होता त्याला लॉक करतोय चेंडू वाईडिश लॉंग निजनवर जातोय. एक धाव काही क्षेत्ररक्षक रोखू शकत नाहीये. खूप वेळानंतर एक धाव येते एक धावने धावसंख्या देखील पुढे जाते 25. निश्चित धावसंख्या रोखण्यामध्ये यश आलेलं आहे पिंपळा संघाच्या गोलंदाजांना. यावेळेस दांडी गावचा पटका होता कोणता क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून फरार आणि अजून एक चौकार. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी हरी भगवा ध्वजा हरी भगवा ध्वजा कमला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा कमला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. अशाच प्रकारे 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 29. 2 विकेट गमावून जर्मन सरवली संघ
निश्चितच येणार 6 चेंडूमध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल सरवली संघाच्या फलंदाजांना. जर चांगला टोटल उभा करायचा एक चांगला आव्हान द्यायचंय सुजाता स्पोर्ट पिंपळा संघाच्या फलंदाजीला. जे वैयक्तिक पहिले ना सांगी शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. अनंत येतोय शेवटचं षटक घेऊन. 6 चेंडू चांगली गोलंदाजी करावी लागेल अंत याला. रोख लावायचंय धावसंख्येवर. यावेळेस मिस टाइम पटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय खाली. एक अप्रतिम जल म्हणावं लागेल. एक मोठा धक्का बसतोय. अजून एक झटका लागतोय सरवली संघाला. ते प्रथम फलंदाजी करताना खराब स्थितीमध्ये आहे सरवली संघ. नवीन फलंदाजी येतोय प्रशांत येतोय. गेल या नावाने सुद्धा फेमस आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना गोलंदाज अनंता पहिल्या चेंडूवर धक्का देतोय सरवली संघाला. अशाच प्रकारची काहीतरी गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा अप्रतिम चेंडू म्हणावं लागेल. बॉलर बॅक ड्राईव्ह होती. दुसरं धावता देखील प्रयत्न होतोय. यावेळेस कल्पेश याला परत जावं लागेल. मिसकम्युनिकेशन झाले होते. अजून एक धक्का बसते सरवली संघाला. कुठे ना कुठे चांगला स्टार्ट मिळाला होता सरवली संघाला. त्या स्टार्ट नंतर कुठे ना कुठे खराब स्थितीमध्ये येतोय जर्मन सरवली संघ. धावसंख्या बघितली तर 30. ते पहिल्या षटकात 14 धावता बॉल आले होते. त्यानंतर चांगला स्ट्रॉंग कमबॅक पिंपळा संघाच्या गोलंदाजीचा. अचूक टप्प्या मारा चांगले लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. नवीन फलंदाज येतोय जयेश पाटील. निश्चितच जयेश याला एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारास 200 रुपये हर्ष चौधरी यांच्याकडून. मोठ्या फटक्यांची गरज आहे. नवीन फलंदाज जयेश येतोय. थोडी घाई करायची आहे पिंपळा संघ. धावसंख्या बघितलेला अजून स्थिर आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे उरलेल्या काही चेंडू मध्ये सरवली संघाला. प्रथम फलंदाजी करताना स्टार्ट चांगला मिळाला होता पण स्टार्ट नंतर बॅकफुटला जातोय सरवली संघ. गोलंदाज अनंत शेवटच्या षटकामध्ये जशी गोलंदाजी व्हायला हवी तशी होतीये अनंत याच्याकडून. कोणती संधी दिली नाही अजून तरी मोठा फटका खेळण्याची फलंदाजांना. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता. पूल करायचा प्रयत्न. मिस टाइम फटका. नोमॅन्स लँड मध्ये पडतो चेंडू. दोन धावांनी समजवावं लागते जयेश याला. 2 धावांनी धावसंख्या देखील पुढे जाते 32. खूप वेळानंतर 2 धावा येत आहेत. एक शांत क्रिकेट चाललंय. मोठ्या फटक्यांची गरज आहे कुठे ना कुठे सरवली संघाला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय जयेश. मिसफील्ड झाली होती यष्टीरक्षकाच्या हातून. फलस्वरूप 22 स्वरूपात 1 धाव मिळतीये. मोठ्या फटक्यांची जिथे गरज आहे त्याच प्रकार शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती.
अनंत याच्याकडून कुठे ना कुठे होम टीम होम ग्राउंड वर स्ट्रगल करताना दिसतीये. चांगली गोलंदाजी झालेली आहे पिंपळा संघाच्या गोलंदाजांकडून. जे पहिले षटक सोडून दिलं तर बाकी 3 गोलंदाज विशाल, तुषार आणि अनंता चांगली गोलंदाजी. थोडी घाई करायची आहे पिंपलास, वारंवार सूचना द्याव्या लागतायत. बिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत. हे प्रथमतः प्रशांत स्ट्राईक वर येतोय. यावेळेस कलवा टप्प्याचा चेंडू होता. प्रशांत त्याला काही चेंडू समजत नाहीये. चांगली अशी गोलंदाजी अनंत याची. निश्चितच निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी अनंत याची. ज्या गोलंदाजी शेवटच्या षटकात गरज आहे तशी गोलंदाजी करतोय अनंता. बांधून ठेवलेल्या फलंदाजांना. आणि 1 to go शेवटचा चेंडू असणार आहे या पहिल्या डावातला. यावेळी कोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करतोय चेंडूला. चेंडू जिंकणार, क्षेत्ररक्षक करणार, हा दणदणीत चौकार. निश्चितच 38 धावांचं आव्हान असणार आहे सुजेता स्पोर्ट पिंपळा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. निश्चितच चांगला स्टार्ट मिळाला होता जयमान सरवली संघाला. स्टार्टला काही मोठ्या टोटल मध्ये कन्वर्ट करता आलं नाही. निश्चित मानसिक विजय म्हणायला लागेल पिंपळा संघाच्या गोलंदाजांची. कुठे गोलंदाजीमध्ये कमाल करावं लागेल जर्मन सरवली अंगाच्या गोलंदाजांना. खाली 38 धावांचं आव्हान आहे सुजेता स्पोर्ट पिंपळा संघाला. जाहीर रांजोली आणि त्याच्यानंतर माऊली 11 रांजोली दोन्ही संघाच्या संघानायकांना टॉस साठी यायचं आहे. मॅच असणार आहे.
राम चौधरी, रामजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. यावेळेस पहिल्याच बॉल वरती आगास गेला आहे आणि इथनं पहिल्या बॉलवर जिल्हा फक्त आणि फक्त दिशा दिली नटराज स्टाईलने. चेंडू जाईल सीमा पार, 4 रन. DJ Jack माऊली 11 ना रांजण टीमने प्रथम टॉस जिंकलाय. 3 ओव्हर. यावेळी चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडूमध्ये डीप मध्ये गेला, खूप वेगाने खेळू चेंडूवरती येतील तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळते. पहिले षटक आहे इथं परेशचा दरम्यान धावा पलकावरती इथं येत्या त्या दरम्यान 5 धावा बनवायच्या असताना 38 धावांचा की लक्षाचा पाठलाग करायचा आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. कारण का पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितले सुजाता स्पोर्ट्स पिंपळा संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. यावेळेस मात्र वेगाने चेंडूची फेक होतीये. पदेशच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. कारण का पहिल्या P1 षटक आहे मात्र पहिल्या P1 षटकामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न आहे आणि चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय पदेशच्या माध्यमातून. स्ट्रायकरला सज्ज होतील खेळण्यासाठी रोहन आणि योगेश दोन आघाडीचे फलंदाज आहेत. ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्पर्काचा फटका खूप चांगला आहे. धावा सुद्धा नक्कीच चांगला मिळतील. चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग होत असताना चेंडू झाली सीमा पार, 4 रन. थँक्यू. खूप चांगल्या प्रकारचा मात्र इथं खेळत असताना कारण का इथं 38 धावा बनवायच्या आहेत आणि दोन्ही आघाडीच्या फलंदाजाने आतापर्यंत चांगल्या प्रकारचा इथं स्टार्ट करून दिला आहे. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत असताना या मॅच मध्ये दरम्यान दिलस्कूप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क येत नाही. ज्येष्ठ शिवसैनिक सन्माननीय नक्कीच आमचे प्रवीणजी शुभ आगमन झाला आहे. आपलं देखील स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस आता मात्र बघा किती चांगली इथनं गोलंदाजी होतीये. कारण का तेच तरार चेंडू फेकला होता. प्रदेशच्या माध्यमातून पूर्णपणे जोर लावला जातोय. घरच्या मैदानावरती पूर्णपणे आपला गाव आला आहे आणि इथनं मध्ये चांगला प्रकारचा दाखवण्याचा प्रयत्न इथनं चांगला प्रकारचा करावा लागेल. इथनं जर जर्मन सोडत टीम जर डॉमिनेट झाली तर मात्र इथनं मी तर म्हणेल यावेळेस वापसी करण्याचा प्रयत्न असणार आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा दरम्यान पिंपळा टीमच्या माध्यमातून थोडासा आपण वेळ कमी घ्या. धावा पलकावरती इथनं येतात. या दरम्यान 9 धावा बनवायच्या असताना पर्यंत बघतो. धावा बनवायच्या असताना 38 धावा परीक्षा आपल्याला पाहायला भेटल्या. परेशने इम्प्रेस केलं, चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. मात्र आता इथनं कमबॅक करावा लागेल पुढच्या नक्कीच येणाऱ्या 18 बॉल मध्ये. मॅच खूप महत्वाची आहे. इथनं घरच्या मैदानावरती घेत असताना जे अनुमान आपण बघतोय दरम्यान सगळी संघ उतरली आहे. तर दुसऱ्या बाजूने सुजाता स्पोर्ट्स पिंपळा संघ त्यांना दोनात करते या मॅच मध्ये. फक्त 38 धावेची गरज आहे. चांगल्या प्रकारचं आपण आयोजन बघतोय. पहिला नक्कीच बघितलं की वन डे फिनिश ही स्पर्धा आहे आणि एकाच दिवसामध्ये तब्बल 10 ग्रामीण संघांचा आपण खेळ बघितला. नक्कीच काही संघ पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय झाले आहेत आणि काही संघ या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. नक्कीच आमचे प्रवीण ज्यांचं शुभागमन झाला आहे. आमचे मान्यवर आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. नक्कीच आपल्या देखील स्वदेशच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. खूप मोठ्या संख्येने नक्कीच आता मात्र आपल्या व्यासपीठामध्ये आपल्या मान्यवर येत आहेत. त्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत असेल. सागरभूत षटक असेल.
खूप महत्वाचा असणार आहे हा षटक. या ओव्हर मध्ये इथनं बघतो आपण पहिला बॉल मात्र स्क्वेअर येईल. अवंत धाव आहे आणि अवंत धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मध्ये जाते इथनं 1 ने पुढे तब्बल. वाईट बॉल आहे. दहा धावा. या दरम्यान बघा वारंवार मात्र मागे खेळण्याचा प्रयत्न आहे कीपरच्या वाटेने केज कीपरला बीट करून शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. मध्ये चेंडूने बाहेरचा आहे मग तो बघितलं गेलं तर इथनं मात्र चेंडू अजिबात संपर्क होत नाही. पहिला बॉल आपण बघितला इथनं स्क्वेअर आल्याच्या नंतर आता मात्र इथनं कमबॅक करण्याचा प्रयत्न संघाच्या माध्यमातून कारण 38 धावा डिफेन्स होऊ शकतील. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला चांगल्या प्रकारची इथं गोंधळी केली तर मॅच मध्ये नक्कीच वापसी पुन्हा एकदा होऊ शकेल मैदानाच्या आतमध्ये. जे अनुमान सरवली टीमच्या माध्यमातून. सागर पुन्हा एकदा यावेळी स्टॉपेज लागते. मिस टायमिंग आहे. फटका फसला आहे. खेळाडू जेल खाली येत आहेत. शॉट फाईन लेगला चूक नसेल आणि इथनं मात्र पहिल्या विकेटचं बदल आणि पहिल्या झटका लागत असताना इथनं या आपण बघतोय सुजाता स्पोर्ट्स पिंपलास टीमला. विशाल मस्के नवीन खेळाडू मध्ये मैदानामध्ये जात असताना चांगल्या प्रकारचा मात्र खेळ करावा लागेल कारण काय दरम्यान सुरुवात खूप चांगली झाली होती. कारण सुरुवातीला बघितलं आपण 9 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र इथनं कमबॅक करण्याचा प्रयत्न सागरच्या माध्यमातून 38 धावा त्या मॅच मध्ये बनवायच्या आहेत सुजाता स्पोर्ट्स पिंपलास टीमला. ही मॅच जिंकण्यासाठी दुसऱ्या बाजूने मात्र 38 धावा इथनं रोखायच्या आहेत. जनुमान सरवली टीमला आपल्या घरच्याच मैदानावरती. स्ट्रायकरला आता खेळू सज्ज होतील रोहन. या दरम्यान पूर्णपणे बीट झाले ऑन साइडला आडव्या बाटने मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चिन्नूने बाटचा अजिबात संपर्क येत नाहीये. चांगल्या प्रकारची तिची मध्ये पिचिंग होतीये. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला वारंवार आणि इथनं डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटत आहेत सागरच्या माध्यमातून. सागर भोईर ओर दे विकेट. यावेळेस आता मात्र फटका फसला आहे. खेळाडूच्या निवृत्तीमध्ये गोफी संदेश तिकडे आहेत. मात्र 2-2 खेळाडू तिथे येत आहेत. थोडस मात्र करा क्षेत्रक्षण झालं. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत तब्बल या 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 2 ने जातील. बुडे पालकावरती 1 धावा मात्र इथं येतील. या दरम्यान 12 धावा पालकावरती बनवायच्या संदर्भात आपण बघतो 38 धावा. मॅच खूप महत्वाची आहे आणि इथनं चांगल्या प्रकारचा काही दाखवण्याचा प्रयत्न 100% कमिटमेंट प्रत्येकी खेळाडू देण्याचा प्रयत्न करतोय. या दरम्यान चांगल्या प्रकारची स्पर्धा आहे. वन डे फिनिश मात्र खूप देखणं असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस पुलचा फटका चांगला आहे. खेळाडू प्रयत्न करतील मग चेंडू त्याला बीट करून जाईल सीमा पार. 6 धावा. थँक्यू डीजे. अजून मात्र 6 धावा येतील आणि एकूण संघाची धावसंख्या 18 धावा धावा पालकावरती येत आहेत. चांगली इथं बॅटिंग होतीये. यावेळेस आता मात्र फटका फसला. खेळाडू जेल खाली. सोपा जेल मात्र इथनं संघाचे संघनायक मनुष्य मधून सोडला जातोय. ही चूक कदाचित खूप महागात पडू शकेल. आपण बघितलं याच्या अगोदरच्याच बॉल वरती इथनं बघा आता मात्र चूक होतीये आणि धावशेच्या माध्यमातून खेळाडू बाद. माझी माऊली आई बसली मंदिराला. माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोडी साला नवारा केलबाई गोवंगाला. 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 मागे दिला हिरव्या साडीचा. थँक्यू डीजे.
मात्र या दरम्यान इथनं खेळाडू मात्र बाद होत आहेत. 2 षटकाचा मात्र खेळ संपला आहे. 2 षटकामध्ये धावा इथनं एकूण आल्या आहेत 19. अजूनही इथं मात्र 19 धावा 2 षटकामध्ये बनवायच्या आहेत. 2 षटकामध्ये 19 ऑलरेडी बनवल्या आहेत. विशाल मस्केकरनं खूप साऱ्या मात्र अपेक्षा असतील, मात्र या दरम्यान लाईन चुकीची आहे. सिव्हिअर चेंडू मात्र इथं येत असताना 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये इथं या दरम्यान बघितलं गेलं तर इथं अजूनही 18 धावा बनवायच्या आहेत. कारण का संघाची धावसंख्या एकूण झाली आहे 20. अजूनही मात्र इथं 18 धावा बनवायला लागतील मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी सुजिता स्पोर्ट्स पिंपलास या टीमला. जयेश लफ्टाम चेंज पेस आहे, गतीमध्ये मिश्रण केलं, त्याच्यामध्ये योग्य वापर. बॅटिंग खूप चांगली होती विशालच्या माध्यमातून. विशाल मस्के आहेत आणि विशालच्या माध्यमातून आपण बघतोय हा षटकार. विशाल पुन्हा एकदा मग या दरम्यान बघतो आपण अजूनही येणारे 11 चेंडू शिल्लक काही नाही. 11 धावेची गरज आहे. मॅच आता मैदानामध्ये अजूनही बॅलन्स आहे, कारण का इथनं या दरम्यान मॅच बनवू शकेल. बॉल टू बॉल धावा आहेत, मात्र विशालला थांबवणं इझिली सोपं नसणार आहे. बाकी तो बॉलर मध्ये खेळण्याचा चेंडू मध्ये समोर येतो. इनफिल्ड मधून एक धाव झाली आहे. दुसऱ्या प्रयत्न मध्ये खूप वेगाने खूप चेंडूची फेक होतीये. 2 धावा धावून घेतल्या जातील आणि इथे चांगला प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न विशाल मस्केच्या माध्यमातून करेल. विशाल चांगला खेळाडू आहे आणि विशाल शेवटपर्यंत लागला तर मॅच नक्कीच जिंकू शकेल. तर दुसऱ्या बाजूने आता मध्ये प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूने बघितलं गेलं तर यावेळेस संघर्ष आपल्या 2 टीम मध्ये पाहायला भेटतोय. आपल्या घरच्या मैदानावरती चांगला प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न आहे जर्मन सोलो टीमचा. दुसऱ्या बाजूने इथं सुजिता स्पोर्ट्स फिल्म संघाच्या माध्यमातून विशाल मस्के आता मध्ये चाप सुटे मैदानाच्या मध्ये समीकरण. आता मात्र इथं आपण बघतो पुन्हा एकदा धावा धापक इथं आल्या आहेत. या दरम्यान 29 धावा. यावेळेस आता मात्र फटका फसला. मिशामिंग आहे, चेलची संभावना नसणार आहे. मात्र खेळाडू चेंडूवरती खूप वेगाने आले, तोपर्यंत 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून दोन्ही जाते पुढे. तब्बल 10 धावा गतीने येतात. या दरम्यान 31 धावा धावलकावरती येतात आणि 7 धावेची गरज आहे आता मात्र या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि फक्त 7 धावेची गरज. जयेश पुन्हा एकदा विशालसाठी. या दरम्यान आता मात्र पूर्णपणे बीट झाले. हा चेंडू खूप चांगला होता. अचूक व्हेरिएशन इथं आपल्याला पाहायला भेटतोय. अचूकता नक्कीच बेदगता पाहायला भेटते. इथं नक्कीच अशाच प्रकारचा खेळ दाखवावा लागेल आणि या दरम्यान आपण बघतोय चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. अजून येणारे 7 इथनं बघतो आपण 7 धावेची गरज आहे. या येणाऱ्या 8 बॉल मध्ये 7 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी सुजिता स्पोर्ट्स पिंपलास या टीमला. विशाल मस्के खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचे. मात्र यावेळेस बॉटमॅनचा वापर खूप सुरेख झाला. शूट मध्ये डीप मध्ये स्क्वेअर लेगला आउटफील्ड तिथं मात्र बघतो आपण 5 आहे. मत चेंडूत मत या दरम्यान बघितला पण थोडासा कमी वेगाने गेला. या 2 धावा इथं धावून घेतल्या जातील. जे समीकरण आपण बघतो इथं आता मात्र मत येणारे बघतो आपण अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये इथनं अंतर्मन 5 धावा बनवायच्या आहेत. धावा मत नक्कीच मित्रांमध्ये कमी झाल्या होत्या. धावा जर 40 ते 45 किंवा 50 असतं तर मॅच खूप चांगला पाहायला भेटली असती. आणि विशाल मात्र अशा मॅचेस खूप जिंकून दिल्या आहेत आपल्या टीमसाठी. आणि विशाल मस्के मात्र इथं चाप सोडतायत आणि चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत असताना आपल्या टीमसाठी इथं संघर्ष करतायत विशाल मस्के. जयेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म एका वेगा फटका केल्याचा प्रयत्न होता. म्हणजे इथनं 1 धाव नक्कीच मिळणार आहे विशालला आणि 1 धाव नक्कीच मिळणार आहे त्याच्या टीमला. अजून एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 ने पुढे 34 धावा धावलकावरती येत आहेत. 4 धावेची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. विकेटचा विचार करूया. विकेट मात्र या दरम्यान
4 गडी बाद झाले होते आणि आतापर्यंत फक्त 2च गडी बाद आहेत, म्हणजे तो बेनिफिट असणार आहे. 3 धावा सुद्धा नक्की जमतील विषय तुमच्या टीमला, मात्र विकेट न गमावता बघा याच्या पण दखल घ्या. सहा चेंडू मध्ये आता मात्र इथनं 4 धावा बनवायच्या आहेत आणि 4 धावा मात्र जर इथनं रोखल्या तर मात्र इथनं मॅच मात्र जिंकू शकेल. आणि मात्र इथनं या 4 धावा विशाल आहेत मैदानाच्या आतमध्ये, तर नक्कीच मात्र इथनं बनवण्याचा प्रयत्न असेल विशालच्या माध्यमातून. समोर बघा कुठली गाडी आहे, ऍक्टिव्हा गाडी आहे, तिला आपण थोडीशी मागे घ्यायची आहे. बघा आमच्या समोर बरोबर वाईट बॉल आहे, स्क्वेअर चेंडू. यावेळेस आता मात्र टॉपेज लागते, एक धाव तिथनं येणार आहे, दुसरीचा प्रयत्न खूप वेगाने आणि इथनं बघा चेंडूची फेक खूप चांगली झाली. ऑन द स्टंप फेक येते तोपर्यंत इथं मात्र एक धाव मिळणार आहे. आता समीकरण मात्र शिल्लक आहे येणारे 5 चेंडू आणि 2 धावेची गरज. मात्र यावेळेस फटका फसलाय, खेळाडू जेल खाली आहेत, जेल पकडला जाईल, खेळाडू बाद. बघा आमच्या समोरचे प्रेक्षक बसते, समोरच्या प्रेक्षक तुमच्या मागे जी गाडी आहे तर म्हणजे असं मागे घ्या ना. आमच्या इथे समोरचे प्रेक्षक डोसा कॉर्नरच्या समोर बघा, जरा जास्ती प्रॉब्लेम होतोय, प्लीज. डोसा कॉर्नरच्या बाजूला एक गाडी आहे बघा, त्याचे ऍक्टिव्हा वाले आले वाईट, तुमच्या मागे गाडी आहे बघा ना एक. प्रशांत बघा तिकडे कोण आहेत, 1 मिनिट मॅच थांबवा ना आपण, खूप सारा प्रॉब्लेम होतोय. R15 गाडी आहे. ओके 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 ओके, थँक्यू सो मच. इथं या दरम्यान विजयाच्या या 4 धावा आणि मॅच मात्र इथं संपली आहे आणि मॅच मात्र इथं जिंकली आहे मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान सुजिता स्पोर्ट्सचा पिंपलास टीमने हा सामना जिंकलाय. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा असणार आहे तर विशाल मस्के. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा दर्जेदार असा खेळ नक्कीच दाखवला विषयाने संगणक आहेत, जिम्मेदारी जबाबदारीने खेळ केला आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा नक्कीच असणार आहे विशाल.
रामशे चौधरी, त्याच्यानंतर आमचे प्रवीण मलबारे यांचे शुभ हस्ते नक्कीच आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि त्याच्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर दिलं जातोय.